आज आपण प्रोजेक्टला स्टार्ट करणार आहे. HTML चा HTML नाही, CSS आपलं कितवं लेक्चर आहे? 5वं. बरोबर. लास्ट लेक्चरला आपण काय म्हणलं होतं, एक वेबसाईट बनवायची आपल्याला, सिंपल वेबसाईट. आणि ती वेबसाईट कसली असणार आहे? त्याच्यामध्ये कोणता इफेक्ट आपण टाकणार आहे? पॅरालेक्स इफेक्ट. आता हे काय असतं? आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेस आपण रस्त्याने चालत असतो किंवा गाडीवर चाललेला असतो, त्या शेजारच्या ज्या बिल्डिंग्स असतात रस्त्याच्या, त्या पटपट 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 म्हणजे अशा बॅक साईडला जातात, आपण फ्रंट म्हणजे पुढे जातो. पण ज्यावेळेस आपण आकाशात बघतो, चंद्र किंवा दुसरं कोणतं स्टार्स असेल, तर त्यांची जी मुव्हिंग ची ही असते, स्पीड असते, ती ॲज कम्पेअर टू बिल्डिंग पेक्षा काय असते? कमी असते. बरोबर ना? म्हणजे ऑब्जेक्ट जेवढी लांब, तेवढं जे स्पीड आहे ते काय असणार आहे? कमी असणार आहे, ज्यावेळेस आपण तिथनं चालत असेल किंवा बाईकवर असेल. तर हा इफेक्ट कोणता असतो? पॅरालॅक्स इफेक्ट. ओके. त्याच्या आधी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये काय बघितलं होतं बरं? म्हणजे मला ज्यावेळेस एलिमेंट्स आहेत डिफरंट डिफरंट, त्यांना काय करायचंय? अलाइन करायचंय. म्हणजे कुणाला सेंटरमध्ये अलाइन करायचंय, कुणाला इकडं राईटमध्ये, कुणाला लेफ्टमध्ये. त्यावेळेस मी काय यूज करतो? तर फ्लेक्सचा. बरोबर ना? त्याच्यामध्ये आपण डिफरंट डिफरंट प्रॉपर्टी बघितल्या होत्या. कोणत्या? जस्टिफाय कंटेंट, अजून अलाइन आयटम्स, अजून ह्याच्यामध्येच बऱ्याचशा प्रॉपर्टीज आहेत, जसं की जस्टिफाय कंटेंट सेंटर, जस्टिफाय कंटेंट स्टार्ट, एंड, स्पेस अराउंड, स्पेस बिटवीन, अशा बऱ्याच प्रॉपर्टी आपण बघितल्या. तर आतापर्यंत आपण जे काही शिकलोय का नाही, HTML मध्ये असेल किंवा CSS बद्दल असेल, तर तेवढ्याचाच यूज करून आपण काय बनवणार आहे? पॅरालेक्सची वेबसाईट बनवणार आहे. ती बघायची कशी आहे तुम्हाला? म्हणजे आपल्याला सुरुवातीला जे आपण कोणत्या प्रोजेक्ट वरती काम करतो ना, ते आपल्याला माहित पाहिजे किंवा आपल्याला क्लोन करता आलं पाहिजे ते बघून. आता इथे एक प्रोजेक्ट आहे. असं काहीतरी आपलं स्टार्टिंगचं विजिबिलिटी असणार आहे, ज्यावेळेस आपण वेबसाईट ओपन करत. आता मी इथं स्क्रोल करतो. स्क्रोल केल्यानंतर थोडंसं ऑब्झर्व्ह करा. ऑब्झर्व्ह केलं का, की माझं जे माउंटन्स आहेत पुढचं, तर ते ॲज कम्पेअर टू जो इथं कोणतरी अंकल आहेत, त्यांच्यापेक्षा काय हळू-हळू मूव्ह होतात आणि अंकल आहेत त्या माझे, ते काय करतायत? फास्ट मूव्ह होतात ॲज कम्पेअर टू माउंटन. हा जो इफेक्ट आहे, तो कसला इफेक्ट आहे? पॅरालॅक्स. हे असंच आपण काहीतरी बनवणार आहे आता. ओके. भारी आहे का दिसायला? वाटतंय काहीतरी भारी. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्यावेळेस कोणता पण प्रोजेक्ट क्लोन करत असेल का नाही, म्हणजे आपल्याला हे बनवायचं आहे, लेट्स सपोज काय, ही वेबसाईट. मग आपण काय करणार? ह्याला छोट्या-छोट्या भागात डिव्हाईड करायचं. आता हे जर बघितलं इथून, म्हणजे हा स्टार्टिंग पॉइंट आहे आणि हा एंडिंग पॉइंट आहे. कशाचा? माझ्या व्ह्यू पोर्टचा. बरोबर ना? मग हा जो काय आहे, अख्खा कंटेंट माझा कशात असणार आहे? आपण कंटेनर म्हणू शकतो किंवा रॅपर म्हणू शकतो. आता ज्यावेळेस आपण मोठ्या-मोठ्या प्रोजेक्टवर काम करणार आहे ना, तर त्यावेळेस आपल्याला स्पेसिफिक रॅपरमध्ये कंटेनर ठेवायला लागणार आहे. म्हणजे मी काय करणार आहे? रॅपर बनवणार आहे. रॅपर दुसरं-तिसरं काय नसतं. रॅपर म्हणजे काय असतं? आता तुम्हाला सांगतो. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं कंटेनर. कंटेनर काय करतो? सगळ्या गोष्टी ज्या आपण राईट करणार आहे म्हणजे एलिमेंट्स त्या कंटेन करतो. मग रॅपर काय करत असतो माझा? रॅपर पण एक प्रकारची क्लासच आहे. मग ती रॅपर ह्या कंटेनरला कंटेन करते. ओके. आणि त्या कंटेनरमध्ये काय असतात माझे? डिफरंट एलिमेंट्स. समजलं? मग मी काय करणार? आता मला इथं दिसतंय काय, की एक इमेज आहे कशाची? माउंटेनची. त्याच्यानंतर अजून एक इमेज आहे. ती कुणाची इमेज आहे? या माणसाची, अंकलची. आणि इथे एक हेडिंग आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा जे मला व्हिजिबल दिसतंय ना, त्याच्यावरती आपण काम करायचं. मला वेबसाईट बनवायची. मग मी काय बघितलं, की हा काय कंटेनर आहे किंवा रॅपर आहे. त्या रॅपरमध्ये कंटेनरमध्ये काय आहे माझं? ही एक इमेज आहे.
कोणती माउंटेनची बॅकग्राऊंड इमेज, समजा त्याला बॅकग्राऊंड नाव देऊ आपण, कारण ते बॅकग्राऊंडला आहे ना. आणि एक माणूस उभा राहिलाय, तो काय, त्याला फोरग्राऊंड किंवा फ्रंट इमेज म्हणून काय पण म्हणू शकतो आपण. आणि इथं एक काय आहे माझं, हा काय हेडिंग म्हणू शकतोय मी, H1. आणि हे जे इमेज आहे माझी, ती मी कशात लिहिणार, म्हणजे कशामध्ये इम्पोर्ट करणार. मला पाहिजे ना इमेज इथं, मग कोणत्या टॅगचा यूज करणार आहे इमेज इथं आणणार, इमेज टॅग. आणि ही जी इमेज आहे त्याच्यासाठी इमेज टॅगच. समजलं आपल्याला, आपण जे शिकलो आतापर्यंत त्याचाच यूज करायचा आणि हे बनवायचंय. सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहे, हा जो इफेक्ट आहे ज्यावेळेस मी स्क्रोल करतोय, तो इफेक्ट आपल्याला आणायचा आहे, बरोबर. मग आपण डायरेक्ट आता कोड करू आणि बघू कसं बनवू शकतोय हे. ओके, आता ज्यावेळेस आपण क्लोन करत असेल ना, ते ऍज इट इज तसंच होईल असं नाही, काही काही गोष्टी मिस आउट होऊ शकतात. कारण हा जो डेटा आहे का नाही, म्हणजे ह्याचं फॉन्ट साईज काय, फॉन्ट वेट काय, आता तुम्ही बघितलं असेल ते तुम्हाला होमवर्क मध्ये सांगितलेलं, ह्यात पण शिकवलं होतं. अजून काय, इथं हेडिंगचा यूज केलाय. आणि लेट सपोज काय म्हणतात, हा ही जी इमेज आहे बॅकग्राऊंड माझी, या पर्सन पासून काय आहे, लांब आहे, बरोबर ना. जसं चंद्र आपल्यापासून लांब असतो आणि जे बिल्डिंग्स असतात ते जवळ असतात, ह्या सेम तसंच इथं आहे. हा जो माझा माउंटेन आहे ना, या पर्सन पासून काय आहे, लांब आहे. आणि पर्सन काय आहे, अलीकडे आहे, बरोबर. आणि हे काय, एक हेडिंग आहे ती मी बनवली H1 टॅगचा यूज करून फक्त. ओके, हे समजलं का आपण ह्याला डिस्ट्रीब्यूट कसं केलं किंवा डिवाइड कसं केलं स्मॉल पार्ट मध्ये. पहिल्यांदा तर मला माझी बॅकग्राऊंडची इमेज टाकायला लागली, बरोबर. नंतर जी ही फ्रंट इमेज म्हणजे फोरग्राऊंडची, आणि नंतर काय माझा कंटेंट किंवा हेडिंग, बरोबर ना. आणि अजून एक गोष्ट ऑब्झर्व करायची, काय ऑब्झर्व करू शकतो ह्याच्यात, काय काय दिसतंय. माझा जो माझी जी हेडिंग आहे ती काय करते, बॅकग्राऊंड इमेजला ओव्हरलॅप करते का, म्हणजे बॅकग्राऊंड इमेज माग आहे आणि हेडिंग माझी काय वर आहे, बॅकग्राऊंड इमेजच्या समोर आहे. आणि माझी बॅकग्राऊंड इमेज काय आहे, खाली. आणि जो माझा पर्सन आहे, पर्सनची इमेज आहे किंवा फोरग्राऊंडची इमेज आहे ती काय वर आहे, म्हणजे ओव्हरलॅप करतात. ह्या दोन इमेज, ह्या टेक्स्ट आणि ही इमेज, ह्या दोघांना काय, ह्या बॅकग्राऊंडला काय करते, ओव्हरलॅप, बरोबर. आपण पोझिशन शिकलो होतो का, पोझिशन काय असतात, बाय डिफॉल्ट पोझिशन काय असते वेबसाईट, ज्यावेळेस आपण कोड लिहित असतो बाय डिफॉल्ट पोझिशन काय असते त्याची, एलिमेंटची बाय डिफॉल्ट पोझिशन काय असते. आहे तीच, पण व्हॉट, कोणती, डिफरंट पोझिशन बघितल्या, रिलेटिव्ह, अब्सोल्यूट, फिक्स्ड, स्टिकी, कसं काम करतात बघितलंय ना. बाय डिफॉल्ट काय असते, स्टॅटिक असते, बरोबर. स्टॅटिक म्हणजे काय, त्याच्यावर आपण चेंज करू शकत नाही, कोणतंच प्रॉपर्टी अप्लाय करू शकत नाही. लेट सपोज मला हे ऍडव्हेंचर आहे, इथं मी सेंटरला आणलंय, मी काहीतरी केलं असणार ना, पोझिशन बदलली असणार त्याची. जर पोझिशन ऍज इट इज माझी स्टॅटिक असते ना, तर वेबसाईट आपली बनलीच नसती, बनवताच आली नसते आपल्याला. मार्जिन पॅडिंगचा नुसता यूज करून आपण नाही बनवू शकत वेबसाईट. तर आपण जे हे काय ह्याचं म्हणजे डिवाइड केलं हा प्रोजेक्ट, एवढं पेज फक्त जे विजिबल आहे व्ह्यूपोर्ट मध्ये, ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय, आपल्याला बघायचंय की नक्की काय काय आहे. इथं मला दिसते हेडिंग, बॅकग्राऊंड, फोरग्राऊंड इमेज आहे. आणि ती मी काहीतरी रॅपर मध्ये कंटेनरचा यूज करून काय केलंय, हा जो कंटेन आहे तो टाकलाय त्याच्यामध्ये, बरोबर ना. मग आपल्याला तसंच काहीतरी करायचं. आपण काय करू, CSS प्रोजेक्ट, CSS प्रोजेक्ट नावाचा एक फोल्डर बनवला, ठीक आहे. आणि मी त्याच्यामध्ये index.html ची एक फाईल क्रिएट केली आणि style.css. ओके, आता ह्या ह्या ज्या इमेजेस आहेत
कोणत्या, हे प्रिव्हियस आपण यूज केलेले आहेत. ह्या मी काय करतो, मला आता स्क्रॅच पासून बनवायचंय ना, हे ऑलरेडी बनलेला प्रोजेक्ट आहे. कुठे, हा, पण आपण आपल्या मनाने बनवणार आहे, आपण जेवढं आतापर्यंत शिकलोय त्याच्यानुसार. ओके. सो मला काय काय लागणार आहे, ही बॅकग्राऊंड इमेज एक लागणार आहे, ही फोरग्राऊंड इमेज एक लागणार आहे, आणि ह्या 2-3 स्पोर्टच्या इमेज आहेत त्या काही ते लागणार आहेत. आपण काय करू, फाईल मध्ये जाऊ, डेस्कटॉप, वेब डेव्हलपमेंट, प्रोजेक्ट, पॅरालेक्स, आणि मी सिम्पली यांना काय करतो, कॉपी करतो, वेब डेव्हलपमेंट, CSS प्रोजेक्ट. आता इथं काय करायचं, एक फोल्डर क्रिएट करायचा, कशाचा, असेट नावाचा, असेट्स. कारण हे माझे इमेज सगळं काय असेट्सच आहेत ना, आणि इथं मी जे इमेज लागणार आहेत मला ते इथं फक्त सिम्पली पेस्ट केलं. ओके. आता जर आपण हे क्लोज करून इथं बघितलं तर असेटचा एक फोल्डर क्रिएट झालाय, बरोबर ना. आणि इथं काय, माझी एक बॅकग्राऊंड इमेज आहे, ही फोरग्राऊंड इमेज आहे, ही स्पोर्टची, 3 स्पोर्टच्या इमेज आहेत. कारण आपल्याला जर तुम्ही नीट ऑब्झर्व केला असेल, आपण स्क्रोल करतो त्यावेळेस ही एक इमेज आहे, कुठली, स्पोर्टहून, बायकिंगची, पॅराग्लायडिंगची, अजून काय, सर्फिंगची, समुद्राच्या ह्याच्यात सर्व करत असतात त्यांची. आणि दिसायला थोडस म्हणजे बनवायला असं वाटतंय की कॉम्प्लिकेटेड आहे, थोडस दिसाय भारी वाटतंय ना. मग भारी बनवायचं म्हटलं थोडं कॉम्प्लिकेशन पण आपल्याला बघायला लागणार ना, काय आपण युज करू शकतो, कसं बनवू शकतो. सो सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलं, माझी बॉयलर प्लेट कोड आहे तो लिहिला, आणि आपल्याला काय बनवायचंय, पॅरालेक्स इफेक्ट, पॅरालेक्स इफेक्ट, ठीक आहे. ते माझा टायटल दिला. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण HTML चा कोड लिहिल ना, त्याच्यानंतर लगेच आपण लिंक करून घ्यायचं, कुणाला, CSS ला. ठीक आहे. काय काय वेळेस असं होतं, सगळा कोड लिहितोय आपण आणि स्टाईलिंगच बसत नाही, म्हणतो स्टाईल का व्हायला, स्टाईल का व्हायला. आपण ती जी लिंक केलेलं आहे, इथं लिंक केलंय ना, ती लिंक केलेलं नसतं काय काय वेळेस. ओके. सो मी लिंक केलं. आता मला काय करायचंय, मी रॅपर मध्ये एक रॅपर क्रिएट केला. रॅपर म्हणजे काहीच नाही, एक थोडक्यात क्लास आहे जी कंटेन करते कंटेनर प्लस त्याच्यामध्ये आतमध्ये जे डिफरंट एलिमेंट आपण राईट करणार आहे ना त्यांना, बरोबर. आता उदाहरण कसं देता येईल आपल्याला, एक मोठमोठं कंटेनर असतात, बरोबर. कसलं कंटेनर, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे प्रोडक्ट असतात. शिप माहिती आहे, शिप वरती पण कंटेनर असतात. तो शिप काय आहे त्या कंटेनरचा, रॅपर आहे ना. मल्टिपल कंटेनर त्यांनी त्याच्यात कंटेन केलं, तर म्हणून आपल्याला एक रॅपर एक लागतो, कंटेनर एक लागतो. आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो, जो आपल्याला कोड करायचंय, जे काय करायचंय ते करतो. ओके. लय दिवसात ना आता लेक्चरला बसलाय त्याच्यामुळं थोडस प्लेन जाऊ शकतं डोक्यावर, बट आता जे काही शिकवतोय त्याच्याकडे लक्ष द्या. प्रिव्हियस जे झालंय ना ते व्हिडिओ बघा, युट्यूबला अवेलेबल आहेत आपलं, आणि त्याचीच लिंक आहे फक्त, तिथूनच सुरू केले, जिथं संपवले तिथूनच हे सुरू केले, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. एक रॅपर क्रिएट केला आणि एक कंटेनर मी बनवला, कंटेनर. ठीक आहे. आता मला काय काय पाहिजे, बरं. इथं जर बघितलं, माझी एक बॅकग्राऊंड इमेज आहे, मी काय करणार, इथं इमेज टॅगचा यूज करणार का. ज्यावेळेस डॉट स्लॅश दाबतो मी, त्यावेळेस माझं जेवढं मी फोल्डर क्रिएट केलं का नाही, तर ते फोल्डर मला इथे विजिबल होतात. आपली बॅकग्राऊंडची इमेज कुठे आहे, असेट्स मध्ये ना. मग असेट वर गेलो, आता बॅकग्राऊंडची इमेज दिसते का मला इथं, पहिल्याच नंबरला, तिथं क्लिक केलं. अल्टरनेटिंग टेक्स्ट म्हणजे समजा काही प्रॉब्लेम झाला इंटरनेटचा कशाचा, आणि बॅक इमेजच रेंडर नाही झाली. रेंडर म्हणजे काय, दिसणं, शो होणं, ती दिसलंच नाही, तर मग कळणार कसं की इमेज कशाची. मग आपण तिथं टाकू शकतो असं काहीतरी, बॅकग्राऊंड, बॅकग्राऊंड इमेज म्हणून.
ओके, तर हे एक झालं. आता अजून काय पाहिजे मला? हा बाबा पण पाहिजे ना. ह्या बाबाला कशात कोणत्या टॅगचा यूज करून आणू शकतो मी? इमेजेस ना. आणि त्याचा सोर्स, आता सोर्स मध्ये ज्यावेळेस मी डॉट स्लॅशचा यूज करतो त्यावेळेस सगळं फोल्डर दिसतात. कुठलं? प्रेझेंट डायरेक्टरी मधलं. प्रेझेंट डायरेक्टरी कुठली? माझी CSS प्रोजेक्ट. त्याच्यामध्ये कोणकोणतं आहेत? असेट एक आहे, HTML आहे, CSS एक आहे. असेट मध्ये काय पाहिजे मला? फोरग्राऊंड. इथं गेलो, मी काय केलं? फोरग्राऊंड. ओके. आता मला काय पाहिजे? ऍडव्हेंचर. मग मी ते कशात लिहू शकतो? H1 चा यूज करू शकतो, H2 चा, काय बी करू शकतो, काय नाही अडचण. H1 लिहिलं मी. आणि काय करायचंय? ऍडव्हेंचर. ओके. आता हा माझा HTML चा बेसिक कोड झाला. कशासाठी? एवढ्या सेक्शन साठी. बरोबर ना? कशाचं? बॅकग्राऊंड एक इमेज टाकली, माझे जे हेडिंग आहे ते टाकली, आणि हे अंकल आहे त्यांची एक इमेज टाकली. बरोबर. आता ज्यावेळेस आपण त्याला काय करतो? गो लाईव्ह करतो. आपण बघू काय आपल्याला विजिबल होतंय. माझी बॅकग्राऊंड इमेज आहे. अंकल कुठे आहेत? कुठेतरी कोपऱ्यात गेले. ऍडव्हेंचर पण कुठेतरी गेले. मग अशी जर माझी वेबसाईट असते तर कुणाला बघायला मजा आली असते का? बघितली पण नसती कोणी. यायला काय बनवलंय असलं. अजून एक ऑब्झर्व करताय का की ही जी इमेज आहे ती इकडे पण मूव्ह होते. बरोबर. पण मला ते मूव्ह पाहिजे का तसं? मग हे काय आहे एक प्रकारचं? हे जे होतंय ते काय झालंय? काय झालंय हे? आता आपण जे पाण्याची बादली भरत असतो आणि पाण्याची बादली भरल्यानंतर काय होतं? काय होतं? ओव्हरफ्लो होतो ना. मग ही इमेजचं पण काय झालंय? कुठल्या डायरेक्शन मध्ये झालंय? ही कोणती डायरेक्शन आहे? ऍक्सिस माहिती आहेत ना? एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. हा कोणता ऍक्सिस असतो? वाय. आणि हा एक्स. म्हणजे माझा ओव्हरफ्लो काय झालाय? एक्स ऍक्सिस मध्ये झालाय. बरोबर ना? आणि या बाकीच्या इमेज खाली आल्या तर मला पण कसं पाहिजे? इथं पाहिजे ती इमेज. त्या कोणत्या? या. आणि ऍडव्हेंचर पण कुठं पाहिजे? वरती पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू? सबसे पहिले काय करायचं? मी जातो स्टाईल मध्ये. आता स्टाईलचा कोड लिहित असताना ऑलवेज रिमेंबर दिस. आपण युनिव्हर्सल सिलेक्टर माहितीये, स्टार. तो काय करतो? अख्ख्या पेजला सिलेक्ट करत असतो. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं? स्टार, त्याची पॅडिंग काय द्यायची? 0. पॅडिंग माहितीये काय? मार्जिन काय द्यायचं? 0. ही पर्सेंट नाही दिलं तरी काय नाही प्रॉब्लेम. आणि बॉक्स साइजिंग काय द्यायची? बॉर्डर बॉक्स. आता हे सांगितलंय काय असतं. मी हे का म्हणून केलंय मी पॅडिंग 0, मार्जिन 0. बाय डिफॉल्ट जे आपल्या वेब पेजला मार्जिन आणि पॅडिंग असते ना, तर ती 0 होऊन जाते. बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स कशासाठी देतो? तर त्याच्यामध्ये समजा आपण कोणता कंटेनर यूज केला किंवा बॉक्स बनवलाय आणि त्याला पॅडिंग किंवा बॉर्डर असाइन केली, तर त्याची जी विड्थ आहे ती एक्स्ट्रा वाढू नये किंवा हाईट एक्स्ट्रा वाढू नये, त्याच्यासाठी आपण काय करतो? बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स देतो. ठीक आहे. आता दुसरं काय? मला माझा रॅपर. रॅपर स्पेलिंग बरोबर आहे ना? रॅपर कोण आहे? मेन डिव आहे. कंटेनरचा पण मेन डिव आहे आणि आतमधलं जे एलिमेंट आहे त्यांचा पण काय? मेन डिव आहे. बरोबर. मग मी काय करतो? ह्याला हाईट आणि विड्थ असाइन करतो. लेट सपोज हाईट आपण काय दिलेला? 100 VH आणि विड्थ काय दिली? 100 VW. ओके. आता ज्या वेळेस का नाही मला पॅरालेक्स इफेक्ट आणायचा असेल ह्याच्यावरती, काय पॅरालेक्स म्हणजे काय? की ही इमेज मला लांब दिसली पाहिजे आणि ज्यावेळेस मी स्क्रोल करेल, जी लांबची इमेज आहे ती हळूहळू स्क्रोल झाली पाहिजे, जवळची पटकन स्क्रोल झाली पाहिजे. त्याच्यासाठी का नाही आपल्याकडे एक प्रॉपर्टी
तर ते काय असते, पर्स्पेक्टिव्ह. पर्स्पेक्टिव्ह आपण इथे 1 पिक्सल देऊ शकतो किंवा 10 पिक्सल देऊ शकतो. ही पिक्सल मध्ये काय फरक पडणार नाही त्याच्यात. फक्त आपण काय ऑन केलंय, पर्स्पेक्टिव्ह ऑन केलाय त्याचा. पर्स्पेक्टिव्ह मध्ये कसं की आता समजा आपण असा फ्रंटला मोबाईल धरलाय, बरोबर. मग जसं 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 जवळ आणेल मी मोबाईल, तर मोबाईलची साईज काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, बरोबर. आणि जसं 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 लांब नेणार आहे, त्याची साईज काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे, कमी होणार आहे. मग हे जे मुव्हिंग होत आहे माझं, हे कोणता ऍक्सिस आहे, त्याला झेड ऍक्सिस म्हणतात. आडवा असतो तो कोणता, एक्स ऍक्सिस. उभा असतो तो कोणता, वाय. आणि जो असा असतो तो कोणता असतो, असा म्हणजे कसा, स्ट्रेट पुढं आपण जो बघतो तो ऍक्सिस कोणता असतो, झेड ऍक्सिस. झेड ऍक्सिस ज्यावेळेस यूज मध्ये येतो त्यावेळेस ती जी फंक्शनॅलिटी असते ती काय असते, 3D मध्ये असते. काय 3D, आपल्याला 3D टाइप मध्ये बनवायचे. ओके, बेसिक एवढं आपण टाकलं. आता ह्याच्यामध्ये झेड इंडेक्स एक प्रॉपर्टी असते. झेड इंडेक्स काय करते, जो पॉझिटिव्ह ज्याला असाइन करतो ना आपण झेड इंडेक्स, तर तो वरती एलिमेंट येतो, आणि ज्याला निगेटिव्ह करतो तो काय असतो, खाली येतो. मी ह्याला काय केलं, -1. मला काय पाहिजे, ही खालच्या साईडला पाहिजे, म्हणून ह्याला मी काय केलं, -1. ओके, आता आपण कंटेनरला स्टाईल करू. कंटेनर याची विड्थ काहीतरी असाइन करू 100%. आता फ्लेक्स नाही, डिस्प्ले फ्लेक्स जस्टिफाय कंटेंट सेंटर. आता हे का करतोय ना ते आपण बघू. अलाइन आयटम सेंटर, ठीक आहे. ओके, आता जर तुम्ही बघता इथं ही जी इमेज आहे ही निम्मी झाली, आणि ही दुसरी इमेज आहे ती काय झाली, निम्मी निम्मी झाली. म्हणजे निम्मा निम्मा स्पेस घेतलाय त्यांनी, बरोबर ना. कुठल्या बॅकग्राऊंडच्या इमेज एक, आणि जी फोरग्राऊंड आहे ती. आणि माझा जो कंटेंट आहे तो कुठतरी गायबच झालाय. कुठं गायब झालाय, कुठं गायब झालाय, इकडं इकडं आलाय कोपऱ्यात. ज्या वेळेस आपण फ्लेक्सचा यूज करतो, बाय डिफॉल्ट जी पोझिशनिंग असते ती काय असते त्याची, रो, बरोबर ना. रो मध्ये इलिमेंट सेट होतात. मला जर कॉलम पाहिजे असेल तर मी काय करतो, फ्लेक्स डायरेक्शन कॉलम, बरोबर. आता हा एक कंटेनर झाला माझा. मी काय केलं, याला पोझिशन केलं, पोझिशन रिलेटिव्ह. रिलेटिव्ह का म्हणून केली, का त्या कंटेनर मधलं जे इलिमेंट्स आहेत मला ते काय करायचे, एकमेकावर ओव्हरलॅप करायच्यात ना, बरोबर. म्हणून मी कंटेनरला काय केलं, रिलेटिव्ह मार्क केलं. आता आपण काय करू, ही जी इमेज आहे माझी, त्या इमेजला काहीतरी क्लास असाइन करू. ही कुठली इमेज आहे, बॅकग्राऊंडची, म्हणून मी काय केलं, बॅकग्राऊंड. आणि ही कोणती इमेज आहे माझी, फोरग्राऊंड, म्हणून ह्याला फोरग्राऊंड दिलं. आणि ह्याला एक काहीतरी क्लास असाइन करू आपण, हेड म्हणून. ठीक आहे, कशासाठी मी केलंय, मला स्टाईल करायचंय म्हणून. ओके, आता डॉट बॅकग्राऊंड कॉमा डॉट फोरग्राऊंड. हे काय केलंय मी, मल्टिपल एलिमेंट सिलेक्ट केलेत का मी, ह्याला काय म्हणतो आपण, मल्टिपल सिलेक्टर ना. मल्टिपल सिलेक्टरचा यूज केला आणि सिलेक्ट केलं. आता मला ही जी फोरग्राऊंड आणि बॅकग्राऊंड इमेज आहे, तर ते काय पाहिजे, ते एकमेकावर ओव्हरलॅप पाहिजे, बरोबर. मग त्यांचा जो पॅरेंट आहे, तो पॅरेंट काय असला पाहिजे, नॉन स्टॅटिक
पोझिशन एलिमेंट. म्हणजे हा जो माझा कंटेनर आहे तो नॉन स्टॅटिक पाहिजे. नॉन स्टॅटिक म्हणल्यानंतर जो बाय डिफॉल्ट आहे ते स्टॅटिक असतं. मग नॉन स्टॅटिक बनवायचं म्हणल्यानंतर मला काय करायला लागणार आहे, त्याला रिलेटिव्ह बनवायला लागणार आहे. रिलेटिव्ह कशाच्या बेसवर पोझिशन होतं, त्याचा जो जवळचा आहे, जवळचा कोण, रॅपर, तर रॅपरच्या बेसवर तो कंटेनर पोझिशन होतो. बरोबर. मग कंटेनरला मी काय केलं, फ्लेक्स डिस्प्ले फ्लेक्स केलं. ओके. आणि जी पोझिशन आहे ती काय केली, रिलेटिव्ह. मग ती पोझिशन रिलेटिव्ह केली म्हणल्यानंतर ना माझं जे बॅकग्राऊंड आहे ते फोरग्राऊंड आहे त्याला काय करतो मी, पोझिशन ऍब्सोल्यूट. ओके. आणि आता बघू आपण चेंज काय झालाय. आपण थोडंफार जवळ आहे का, आपली ही मेन वेबसाईट आहे, पण स्क्रोल केल्यानंतर ना आपल्याला काय होतंय, असं जे अॅनिमेशन दिसतंय एक प्रकारचं किंवा एक 3D चा इफेक्ट दिसतोय, तर तो आपल्याला इथे दिसतोय का, नाही दिसत आहे. कंटेंट पण माझा कुठतरी गायब झालाय, जे हेडिंग आहे ती लिहिलेला. बरोबर. मला काय करायला लागेल मग, लेट सपोज आपण अजून काय काय करू शकतो, फोरग्राऊंड आणि बॅकग्राऊंड त्याला ऍब्सोल्यूट पोझिशनिंग केली. अजून काय, माझा हेड पण आहे ना, ते डॉट हेड, हेडला काय करणार मी, पोझिशन काय ऍब्सोल्यूट. आणि टॉप पासून मला पाहिजे तो काहीतरी 2 REM. आणि त्याचा झेड इंडेक्स काय असणार आहे, 1. आता हे जे प्रॉपर्टी मी लिहितोय का नाही, हे सगळं करतोय ना. आता तुम्ही म्हणताल सर तुम्ही लिहिताय पटपट, तुम्हाला माहित असेल, तुम्ही आला असताल शिकून अगोदरच, आम्ही कसं करायचं, प्रश्न आहे ना. मग ते तुम्हाला ह्या सगळ्या व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेल्या असतात. कोण देतं, हे डिझायनर देत असतो. ओके. आपल्याला फक्त काय करायचं, टाईप करायचं. मग आपल्याला जर सगळं करायचं असेल ना, तर ते असतं ट्रायल आणि एरर. आता आपण ट्रायल आणि एररच करतोय. आपल्याला जी फंक्शनॅलिटी तिथं अप्लाय करायची त्या स्पेसिफिक ऍट्रिब्यूट किंवा प्रॉपर्टीचा यूज करतोय आपण. बरोबर. आणि त्याच्यानुसार आपण आपली वेबसाईटला स्टाईल करतोय. ओके. मी काय केलं, हेड म्हणजे हेडिंग. आता माझी जी इमेज आहे ती लयच मोठी दिसते आणि मी इकडे स्क्रोल पण करू शकतो. मग मी काय केलं, माझी जी ही इमेज आहे ओव्हरफ्लो एक्स डायरेक्शन मध्ये काय केला मी, हिडन केला. आता ती स्क्रोल व्हायला पाहिजे का, नाही, बट स्टील ते स्क्रोल होतीये. बरोबर. मग आपण ही जी प्रॉपर्टी आहे ना, तर ही प्रॉपर्टी आपल्या कंटेनरवर लावू. आता कंटेनरवर लावल्यानंतर हे तर पूर्ण गायबच झालं. असं का झालं, ओके. बॅकग्राऊंड ओव्हरफ्लो एक्स हिडन. ठीक आहे. आता जो माझा रॅपर आहे का नाही, म्हणजे मेन डिव वर मी काय केलं, ओव्हरफ्लो हिडन केला. म्हणजे कुठलाच एलिमेंट आहे ना जो कंटेनर मध्ये, तर तो काय होणार आहे, एक्स डायरेक्शन मध्ये फ्लो होणार आहे का, नाही होणार. म्हणजे ती डायरेक्शन मी हाईड करून टाकली, कट करून टाकली. मी समजा ओव्हरफ्लो स्क्रोल केला असता तर काय झालं असतं, ते स्क्रोल झालं असतं. बरोबर. त्याच्यामुळे मी रॅपरलाच काय केलं, हाईड करून टाकलं. म्हणजे त्याचा ओव्हरफ्लोच हाईड करून टाकला. म्हणजे एलिमेंट माझं इकडे तिकडे मूव्ह होणारच नाही. बरोबर. आता अजून आपल्याला काय पाहिजे हो, ही जी इमेज आहे माझी, तर ही इमेज काय पाहिजे मला, लांब पाहिजे, बॅकग्राऊंड इमेज. बरोबर आहे ना. मग त्याच्यासाठी माझ्याकडे काय आहे, आता स्पेसिफिकली मी फक्त बॅकग्राऊंडला स्टाईल करतो, डॉट बॅकग्राऊंड. आणि याच्यामध्ये ट्रान्सफॉर्म म्हणून एक प्रॉपर्टी, आणि काय, ट्रान्सलेट. ट्रान्सलेट कोणत्या ऍक्सेस मध्ये करतोय, झेड ऍक्सेस मध्ये.
किती पिक्सल? लेट सपोज आपण 30 पिक्सल केलं तर काय होतं? काय चेंजेस झालं काय? चेंजेस तर काय दिसत नाही. लेट सपोज आपण -30 पिक्सल केलं. नॉट अपलोडिंग का होत नाही अप्लाय? विड्थ ठीक आहे. स्केल 3 2 50 पिक्सल. बॅकग्राउंड स्टाईल एक प्रॉपर्टी जे आपल्याला 3D मध्ये रिप्रेझेंट करते. आता ती प्रॉपर्टी काय आहे ते आठवत नाही मला. काय प्रॉपर्टी? ओके, जर आता ही प्रॉपर्टी समजा विसरलो आपण, म्हणजे मला काय करायचंय, ही जी बॅकग्राऊंड आणि फोरग्राऊंड इमेज आहेत का नाही, तर त्यांना 3D मध्ये रिप्रेझेंट करायचंय. पर्स्पेक्टिव्ह तर ऑन केलाय मी त्यांचा, काय 10 पिक्सल, म्हणजे ते मला कुठल्या व्ह्यू मध्ये दिसणार, पण ती मला 3D मध्ये बघायच्यात ना दोन्ही पण. झेड ऍक्सिस मध्ये पण पाहिजे, एक्स ऍक्सिस मध्ये पण पाहिजे आणि वाय ऍक्सिस मध्ये पण पाहिजे. काय? त्या माझ्या इमेज हे जे विजिबल आहेत त्या स्क्रोल केल्यानंतर पुढची इमेज हळूहळू मूव्ह झाली पाहिजे आणि ही जी इमेज आहे अंकलची ती काय झाली पाहिजे? फास्ट. बरोबर. त्याच्यासाठी कोणती स्टाईल? स्टाईल ठीक आहे, आपण MDN वर बघू त्याच्यासाठी काय असतं का. स्टाईल 3D images CSS. Perspective, border radius, prism 3D. ओके, आता हे एक प्रॉपर्टी दिसते काय, ट्रान्सफॉर्म स्टाईल प्रिझर्व 3D. म्हणजे जे आपल्या ही प्रॉपर्टी ज्यावेळेस आपण अप्लाय करेल ना, त्यावेळेस काय होणार आहे तिथं, त्याचे इमेज आहेत त्या काय 3D मध्ये प्रिझर्व होणार आहेत. मग आपण त्याच्यावरती ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टीचा यूज करू शकतो आणि त्याला जेवढ्या लांब पाठवायचं तेवढ्या लांब पाठवू शकतो, जेवढ्या जवळ ठेवायचं तेवढ्या जवळ ठेवू शकतो. कोणती प्रॉपर्टी? ट्रान्सफॉर्म स्टाईल. त्याला काय करायचं? प्रिझर्व 3D. ओके, आता ऍब्सोल्यूट आणि ओके, विड्थ काहीतरी असाइन करू आपण. लेट सपोज 100% आणि हाईट पण 100 VH. ओके, पोर्ट हाईट ठीक आहे. ट्रान्सफॉर्म स्टाईल 50 पिक्सल स्केल लेट सपोज 3 केलं.
स्केल होती. ओके. ट्रान्सलेट का अप्लाय होत नाही प्रॉपर्टी. कंटेनरची विड्थ पुढे असून केली. पर्स्पेक्टिव्ह. ओके. Object fit cover. Transform, translate, and z-axis -50 pixel, 30 pixel. Property का आपला relative plus index -1. And height 100%. Problem. Transform, translate. ठीक आहे. तर आपली मिस्टेक काय होते ह्याच्यामध्ये, आपण 2 कंटेनर क्रिएट केलते. एक काय होता रॅपर, बरोबर, दुसरा काय केलता कंटेनर, आणि त्याच्या आतमध्ये जे काय हेडिंग आहे, बॅकग्राऊंड इमेज आहे, फोरग्राऊंड इमेज आहे, त्या काय केलत्या आपण इम्पोर्ट केल्या होत्या, बरोबर. आपल्याला पाहिजे काय होतं की ही जी बॅकग्राऊंड इमेज आहे ती मला लांब दिसली पाहिजे, स्क्रोल केल्यानंतर ना प्रॉपरली जो पॅरलॅक्स इफेक्ट आहे तो आला पाहिजे त्याच्यावर. आपण काय केलं चुकून, हा जो कंटेनर आहे का नाही, ह्या कंटेनरला प्रिझर्व करायचं होतं मला 3D मध्ये. म्हणजे कंटेनरला 3D मध्ये प्रिझर्व केल्यानंतर आतमधलं जे इलिमेंट आहे ते कसं परफॉर्म करणार आहे 3D सारखं, बरोबर. तेवढा फक्त पॉईंट चुकला होता आपला.
आता मी काय केलं, बॅकग्राऊंड वरती ट्रान्सफॉर्म केलं. ट्रान्सफॉर्म म्हणजे काय, थोडक्यात चेंज व्हेरिएबल. ट्रान्सलेट केलं झेड ऍक्सिस मध्ये -50 पिक्सल. -50 म्हणजे काय, तो बॅक साईडला जातो. बरोबर. आता इथं जर बघितले इमेज लय मागे गेली. लेट सपोज आपण काय करूया, 40 पिक्सल करू. थोडी पुढे आली. पण मला काय करायचंय, ही लांब पण दिसली पाहिजे आणि स्क्रोल केल्यानंतर ना हळूहळू मूव्ह झाली पाहिजे. मग ह्याला काय करू आपण, स्केल करायचं. स्केल किती, लेट सपोज 3. आता हे प्रॉपरली अलाइन झाली, अजून नाही झाली. 4. आता मला जसं पाहिजे तशी अलाइन झाली इमेज. कुठली, बॅकग्राऊंडची. बरोबर. हा सेम मला कुणासोबत करायचंय, फोरग्राऊंड सोबत पण. ह्याला काय करू, 20 पिक्सल. आता ही इमेज काय झाली, एक प्रकारे झेड ऍक्सिस मध्ये पुढे गेली. छोटी नाही झाली इमेज, काय झाली, झेड ऍक्सिस मध्ये पुढे गेली. त्याच्यामुळं हे आपल्याला असं वाटतं की बारकी झाली, पण ती इमेज काय मोठीच आहे, पण झेड ऍक्सिस मध्ये पुढे गेली. ओके. मग आपण काय करणार, त्याला स्केल करणार. कितीने, लेट सपोज 2. नाही होत, मग किती करायचं, 3. ओके, पहिल्यापेक्षा तरी बेटरच दिसतंय. 3 सफिशियंट वाटतंय. लेट सपोज आपण याला 30 पिक्सल करू. 20 पिक्सल, नाहीतर 25 पिक्सल. ठीक आहे, 30 पिक्सल. ओके. आता आपल्याला हे ट्रायल अँड एरर सारखं ही ह्याच्यात आपण वेळ नाही घालवत. आपल्याला डिझायनर ह्या व्हॅल्यू काय देतो, प्रोव्हाइड करतो. फक्त आपल्याला कुठं लावायच्यात ना, हे माहित पाहिजे. ओके. आता ऍडव्हेंचर माझं काय आहे, म्हणजे माझं जे हेड आहे थोडक्यात, तर तो कसा आहे, आता मी टॉप पासून 2 REM लिहिलंय. याचा अर्थ काय आहे, टॉप पासून जेवढी माझं आता REM म्हणजे काय, रिलेटेड टू काय असतो, रूट एलिमेंट आहे माझा HTML, त्याच्यापासून या व्हॅल्यू घेत असतो. म्हणजे रूट पासून लेट सपोज HTML ची बाय डिफॉल्ट जी व्हॅल्यू आहे, म्हणजे फॉन्ट साईज आहे, तर ती किती, 16 पिक्सल. 2 REM म्हणजे काय, 32 पिक्सल वर्ण, टॉप पासून 32 पिक्सल. आपण ही टॉप राईट कधी लावू शकतो, ज्यावेळेस माझे पोझिशन ऑफ ऍब्सोल्यूट असेल त्यावेळेस. मला काय करायला लागतं, त्या एलिमेंटला पोझिशन ऍब्सोल्यूट, त्यावेळेस मी त्याला काय करू शकतो, टॉप बॉटम राईट लेफ्टच्या प्रॉपर्टी अप्लाय करू शकतो. ओके. आता आपण काय करणार, मला ह्या हेडला कलर आहे तो काय करायचा आहे, व्हाईट आहे ना, त्याची फॉन्ट साईज काय आहे, लेट सपोज आपण काय केली, 3 REM वाढली थोडीशी. लेटर स्पेसिंग पण आहे ना तिथं, आपली जी मेन वेबसाईट आहे त्याच्यामध्ये, कुठली वेबसाईट ही, आणि अजून त्याची साईज पण खूप मोठी आहे ऍज कम्पेअर टू आपले आपण जे बनवतोय त्याची. बरोबर. काय केलं, फॉन्ट साईज लेट सपोज 3 EM केली. 30 पिक्सल, 100 पिक्सल. प्रिव्हियस पेक्षा बरंच दिसतंय ना. लेटर स्पेसिंग आपण समजा 5 पिक्सल. ओके. ऍडव्हेंचर. आता आपल्याला जो बिहेवियर पाहिजे, आता मी इथं स्क्रोल करतोय, अंकल हळूहळू जे बॅक साईड आहेत ते काय होतात, फास्ट मूव्ह होतात. आपण पण काय केले, सेम तसंच मूव्ह होतंय का, खाली काय होतंय त्याचं नाही, अजून खाली आपण काय केलंच नाही. पण आपल्याला जी फंक्शनॅलिटी पाहिजे होती ती आपण ह्याच्यावरती अप्लाय केली का, कशावरती, आपल्याला हे क्लोन करायचं होतं ना, ते सेम ऍज इट इज क्लोन झालंय का, झालंय. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम कुठं असू शकते, की आपण हा रॅपर क्रिएट केला, हा कंटेनर क्रिएट केला, आता ही ट्रान्सफॉर्म स्टाईल आपण दुसरीकडे अप्लाय केलं म्हटल्यानंतर हे जे प्रॉपर्टी ते अप्लाय झालं नाही.
मग हे आपल्याला कसं काय कळणार? प्रॅक्टिस नुसार. काय काय वेळेस आपण विसरू पण शकतो. विसरलं तरी काय प्रॉब्लेम नाही. आपण गुगल करू शकतो. त्याच्यानुसार आपल्याला ज्या फंक्शनॅलिटी ऍड करायच्या तशा ऍड करू शकतो आपण. ओके. मग आपण पहिल्यांदा सगळ्यात आधीवर काय केलं, एकदम सिंपल एक रॅपर मी क्रिएट केला. केला क्रिएट. त्या रॅपर मध्ये मी कंटेनर क्रिएट केला आणि कंटेनर मध्ये माझं जे एलिमेंट होतं, म्हणजे काय करायचं होतं, मला बॅकग्राऊंड इमेज टाकायची होती, एक फोरग्राऊंड आणि अजून एक काय हेडिंग टाकायची होती, बरोबर. तर ती मी HTML चा कोड राईट केला, फक्त एवढंच आहे. ह्याच्यात एवढंच केलं आणि ह्यांना काहीतरी क्लास असाइन केली, बॅकग्राऊंडला बॅकग्राऊंड, फोरग्राऊंडला फोरग्राऊंड आणि जी हेडिंग आहे त्याला हेड क्लास दिली. ठीक आहे. आणि स्टाईल मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो, युनिव्हर्सल सिलेक्टरचा यूज करतो. पॅडिंग 0, मार्जिन 0, बॉक्स साइज, बॉर्डर बॉक्स. हे काय करतो हे माहित आहे तुम्हाला? माहित नसेल तर प्रिव्हियस व्हिडिओ बघा, काय यूज करतो आपण हे. त्याच्यानंतर मी काय केलं, रॅपरला स्टाईल केलं, त्याला हाईट काहीतरी दिली VH. पर्स्पेक्टिव्ह कशासाठी ऑन केला रॅपरचा, का मला फंक्शनॅलिटी काय अचीव्ह करायची होती, इमेज मला लांब द्यायची होती, लांब न बघायची होती आणि तिला स्क्रोल केल्यानंतर त्याची मुव्हेबिलिटी ना ती फोरग्राऊंडच्या इमेज पेक्षा जास्त पाहिजे होती. त्यासाठी मी त्याचा पर्स्पेक्टिव्ह ऑन केला. ओके. त्याच्यानंतर मी कंटेनरला स्टाईल केलं. कंटेनर मध्ये काय केलं, मी विड्थ असाइन केली 100%. आता आपण म्हणतो इथं विड्थच का दिली, हाईट का नाही दिली? ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ना, ते आपल्याला कोण देतं, डिझायनर देतो. तो सांगतो बाबा तुम्ही इथं विड्थ नाही हाईट द्यायची, इथं हाईट नाही विड्थच द्यायची. ओके. डिस्प्ले फ्लेक्स केला. जस्टिफाय कंटेंट सेंटर, अलाइन आयटम सेंटर. आता ही कशासाठी केलं, डिस्प्ले फ्लेक्स कशासाठी केला, मला काय करायचं होतं, एलिमेंट आहेत त्यांना अलाइन करायचं होतं, बरोबर ना. म्हणजे बॅकग्राऊंड वर फोरग्राऊंड, त्याच्यावरती हेडिंग, बरोबर. मग त्याच्यासाठी मला अलाइनमेंट साठी मी काय यूज केलं, डिस्प्ले फ्लेक्स. मग मी जस्टिफाय कंटेंट सेंटर, अलाइन आयटम सेंटर देतो, ते जे अलाइन कुठं होतं, सेंटर मध्ये होतं. ओके. आणि जे ट्रान्सफॉर्म स्टाईल 3D प्रिझर्व केली ना, आता हे काढून बघू आपण काय होतं. मी काढली, आता बघा काय झालंय, बघू तरी वाटतंय का ह्याच्याकडे, ही 3D दिसतंय का, ही 2D या, बरोबर ना. म्हणून मी माझा जो कंटेनर आहे त्याला जी जे ट्रान्सफॉर्म स्टाईल आहे तर ती 3D मध्ये प्रिझर्व केली, म्हणून आपल्याला ही 3D स्क्रोल करताना दिसते. समजलं. आणि हेडिंग काय, हेडिंग ऍब्सोल्यूट केली, त्याचं काहीतरी टॉप पासून 2 REM दिलं, लेटर स्पेसिंग 5 पिक्सल, फॉन्ट साइज 5 पिक्सल, कलर व्हाईट केला. आता आणि हे झेड इंडेक्स काय म्हणतो, 1 म्हणजे काय, त्याच्या वर या, कुणाच्या, बॅकग्राऊंड इमेज आणि फोरग्राऊंड इमेजच्या वर या, वरच आहे ना आपली हेडिंग, बरोबर. त्याच्यासाठी यूज केलं. आणि हे जे टॉप पासून 2 REM म्हणजे काय, मी जे पोझिशन ऍब्सोल्यूट करतो ना, पोझिशन ऍब्सोल्यूट, ह्याचा पॅरेंट कोण आहे, हेडचा, कंटेनर. पण तो काय रिलेटिव्ह पोझिशन आहे, म्हणून मी ह्याला पोझिशन ऍब्सोल्यूट केलं का, तर मला हेडला काय करायचं होतं, पोझिशन करायचं होतं. कुठं करायचं होतं, सेंटरला, बरोबर. सेंटर ते हितनच झालं, कुठनं, हितनं. हे जर नसतं तर ते सेंटर मध्ये येतंय का बघायचं का, आपण समजा हे कमेंट केलं, कुठं आलं हे, कडला आलं का, मग मला ते सेंटर मध्ये पाहिजे ना, म्हणून मी ते जस्टिफाय कंटेंट सेंटर, अलाइन आयटम सेंटर टाकलं. प्रत्येक लाईन बाय लाईन कोड तुम्हाला सांगितलंय, हा काय कसं वर्क करतं, समजलं का. हम्म. जरी डेव्हलप करताना काय प्रॉब्लेम आला, काय झालं, येऊ द्या. जरी एखादी प्रॉपर्टी आपण